नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये साबुदाणा बटाटे उपवास कुरकुरे बनवणार आहे। या पद्धतीने अतिशय छान टेस्टी कुरकुरीत अगदी तिप्पट चौपट फुलणारे साबुदाणा बटाटे कुरकुरे तयार होतात। चला तर आपण साबुदाणा बटाटे कुरकुरे बनवायला सुरुवात करूया। यासाठी मी 250 ग्राम साबुदाणा घेतलेला आहे, तो एका वाटीने मोजून घेतलेला आहे। साबुदाणा स्वच्छ धुवून ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालून मी रात्रभर हा साबुदाणा भिजत ठेवलेला आहे। तुम्ही 7 ते 8 तास भिजत घालू शकता। अतिशय छान अगदी टम्म फुगला आहे साबुदाणा। आता एक कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये मी हा भिजलेला सर्व साबुदाणा घालून घेणार आहे आणि ज्या वाटीने आपण साबुदाणा भिजत घातला होता त्याच वाटीने आपण 1.5 वाटी पाणी कुकरमध्ये घालून घेणार आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर साबुदाणा मीठ पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण बंद करून आपण गॅसवर ठेवणार आहे आणि मीडियम गॅसवरती याच्या 2 शिट्ट्या घेणार आहे। साबुदाणा शिजवून घेतल्यामुळे कुरकुरे अगदी टम्म फुगतात आणि छान होतात। बघा, मी 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड होण्यासाठी ठेवलेला आहे। आता इथे मी अर्धा किलो बटाटे शिजवून घेतलेले आहेत। बटाट्याची सालं काढून घेऊया आणि तो किसून घेऊया। सर्व बटाटा मी सालं काढून घेतलेला आहे। आता आपण तो किसून घेऊया। किसून घेतल्यामुळे आपला छान कुरकुरे होतात आणि मिक्स केल्यानंतर त्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत। कुकर हे थंड झालेला आहे, बटाटा किसून झालेला आहे। आता हा बघा, साबुदाणा पाहू शकता, अतिशय छान टम्म फुगलेला साबुदाणा आपला तयार झालेला आहे। आता तो शिजलेला साबुदाणा मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। बघू शकता, मी साबुदाणा सर्व काढून घेतलेला आहे आणि किसलेला बटाटा सर्व मी यामध्ये घालून घेणार आहे। त्यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची घालणार आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। मीठ आपण सुरुवातीलाही साबुदाण्यामध्ये घातलं होतं, त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता सगळं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता इथे मी पायपिंग बॅग घेतलेली आहे, ती पुढून थोडीशी कट करून घ्यायची आहे आणि एका ग्लासवरती ठेवून त्यामध्ये आपण हे मिश्रण घालून घेऊया। ग्लासवरती ठेवल्यामुळे पटकन मिश्रण घातलं जातं। तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुसरी आपली मिठाची वगैरे अशी कॅरी बॅग वापरू शकता। बघा, इथं पटकन असं मिश्रण पायपिंग बॅगमध्ये भरून झालेलं आहे। आता आपण हे उन्हामध्ये घालूया। उन्हामध्ये मी एक कॉटनचं कापड अंथरून त्यावर प्लॅस्टिक पेपर अंथरलेला आहे आणि साधारण 3 ते 4 इंचाचे मी इथे कुरकुरे करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे आकाराचे कुरकुरे करू शकता। अगदी पटकन घालून होतात, घालायलाही खूप वेळ लागत नाही। अशा पद्धतीने सर्व माझे कुरकुरे करून झालेले आहेत। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे मी कुरकुरे वाळवून घेतलेले आहेत। अतिशय छान असे आपले हे कुरकुरे तयार झालेले आहेत। यातील मी थोडे तुम्हाला तळून दाखवते। गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण हे कुरकुरे घालून घेऊया। बघा, तेलामध्ये मी थोडे कुरकुरे घालून घेतलेले आहेत आणि ते आपण तळून घेऊया। अगदी उपवासाच्या वेळेस कधीही तुम्ही हे कुरकुरे तळून घेऊ शकता। वर्षभर टिकतात आणि छानही लागतात। बघा, अतिशय छान अगदी टम्म तिप्पट चौपट फुलणारे हे आपले साबुदाणा बटाटे कुरकुरे तयार झालेले आहेत। अतिशय छान होतात, कुरकुरीत होतात।